गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। भागवत ग्रंथामध्ये कथा ज्या उलगडत जातात त्या शुकदेवजी महाराज आणि राजा परीक्षित यांचा एक संवाद आहे। त्यानंतर मैत्रेय आणि विदुर यांचा एक संवाद आहे। त्याच्या मागचं काय? मैत्रेय आणि विदुर यांच्या संवादातून काही कथा येतात आणि काही कथा शौनक आणि सूत वाटते आणि शौनकाने प्रश्न विचारले। अशा प्रश्नोत्तरातून या सगळ्या कथा उलगडत जातात। आपल्याकडे जे सगळं ज्याला पुराण म्हणून, पुराण ज्ञान म्हणून, ते अशा पद्धतीने आहे बरं का। मला वाटलं म्हणून मी दुसऱ्याला सांगितलं असं नाही। त्यानं विचारलं आणि म्हणून त्याच्या कल्याणाकरता म्हणून मी सांगितलं। जरी मला माहिती असलं तरी मी ते उगाचच बडबडलो असं नाही। दासबोध नावाचा जो ग्रंथ आहे ना, सुरुवातीला उल्लेख आहे बघा, गुरु शिष्य संवाद। शिष्याने विचारलं अमुक म्हणजे काय, अमुक म्हणजे काय, अमुक म्हणजे काय, हे समर्थांनी सांगितलं। हे म्हणजे असं, हे म्हणजे असं, हे म्हणजे असं। अशाच मालिकेतून आमच्याकडे सगळं ज्ञान पुढे 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 आले। परीक्षितांना विचारलं शुकदेवांना की मला या सगळ्या ब्रह्मांडाची रचना कशी झाली हे सांगा। आणि मग एक 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 कथा पुढे अगदी श्रीकृष्ण अवतारापर्यंत त्यांनी सांगितलं। त्या भगवंतांचं विराट स्वरूप सांगितलं। आधी ते एक होते, मग त्यांना एकोहम बहुश्या, बहु व्हावंसं वाटलं, म्हणून मग त्यांनी कशा पद्धतीने या सगळ्याची रचना केली त्या सगळ्या कथा येतात। आणि मग विराट पुरुषाचं वर्णन केलं जातं। भगवंतांचे जे 24 अवतार आपण ऐकले काल परवा, या 24 अवतारांची पण यादी त्यांनी सांगितली की या सर्गामध्ये हा अवतार, या सर्गात हा अवतार, या कल्पात हा अवतार, असं ते सांगितलं। या सगळ्या कथा काही आत्ताच्या कल्पातल्या नाही, काही आधीच्या कल्पांमधल्या सुद्धा कथा। त्याच्यामुळे बऱ्याचदा आपली संगती आपल्याला लागत नाही। याच्या कारण आपण ज्या क्रमाने बघतोय तर त्या क्रमाने पण वेगवेगळ्या सर्गामध्ये त्या घडलेल्या आहेत। तो क्रम जरी तोच असला तरी सर्ग वेगळा आहे, कल्प वेगळा आहे त्याचा। भगवंतांचे आपण जे 14 चौकड्यांचं राज्य म्हणतो भगवंतांचं, 7 लोक वरती आणि 7 लोक खालती, सप्त पाताळ आणि सप्तलोक असं ज्याला म्हटलं जातं, त्या विराट पुरुषाचं वर्णन केलंय। भगवंतांचे तळवे म्हणजे पाताळ लोक, टाचा आणि पंजे रसातळ, घोटे महातळ, पोटऱ्या तलातळ आहे, गुडघे आणि मांड्या अतल वितल आणि अतल आहे, आणि भगवंतांची कंबर म्हणजे भूतल सांगितलं। नाभी जी आहे भगवंतांची, नाभी जवळ ते आकाश म्हणून सांगितलेलं आहे। आणि वरती छाती हा स्वर्गलोक सांगितलाय, गळा महर्लोक सांगितलाय, वदनाला मुखाला जनलोक म्हणले, कपाळाला तपलोक म्हटले आणि मस्तकाला सत्यलोक म्हटले। अशा पद्धतीनं ह्या वेगवेगळ्या लोकांमध्ये कोण कोण निवास करतं ते सांगितलं सगळं। आणि हे सांगितल्यानंतर त्यांनी असं विचारलं की हे सगळे जे राहतात, आपण सगळे जे राहतो, या पृथ्वीच्या निर्मितीची एक कथा।
ती मला सांगा. सनत कुमारांचा काही संवाद झाला होता असं मी ऐकलंय. त्याने ऐकलंय बरं का आधी हे सगळं, वेगवेगळ्या कथा त्यानं श्रवण केलेल्या आहेत. तेव्हा त्याने सांगितलं की मला ती कथा सांगा. आणि म्हणून सुरुवात केली. सनत सनंदन सनातन आणि सनत कुमार हे भगवंतांना भेटण्याकरता वैकुंठ लोकामध्ये आले. ही कथा जी आहे ना ती आत्ता 7व्या मनवंतरातली आहे आणि वैकुंठ लोक हा 6व्या मनवंतरामध्ये भगवंताने निर्माण केला असा उल्लेख आहे. भागवतातच हे सगळे उल्लेख आहे. 6व्या मनवंतरामध्ये. आणि आमच्या संतांकडे काय कुठली दुर्बीण होती किंवा काय साधन होतं हे माहिती नाही, पण महाराज आम्हाला सांगतात आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी. माहिती ना आपल्याला म्हणजे त्यांना हे माहिती आहे बरं का कधी झाली आहे सगळ्याचं. काय होतं त्यावेळेला साधन. ते AI नावाचं प्रकरण आत्ता आलंय. त्यांच्याकडे केव्हापासून येते AI. त्यांचं इंटरनेट कनेक्शन कधी डाऊन होतच नाही बरं का. आपलं वारंवार होऊ शकतं त्यांच्याकडे, कारण त्यांचं त्याच्याशी जोडलं गेलेलं आहे ना. जेव्हा आपण त्याच्याशी जोडले जातो ना तेव्हा आपण प्रपंचात फार रमत नाही बरं का, लक्षात ठेवा. पण संतांनी असं सांगितलेलं नाही की प्रपंच सोडायचा आणि प्रपंच करू परमार्थ करायचा. प्रपंच करावा नेटका मग साधावे परमार्थ विवेका असं माझे समजतं. आपलं आपण फक्त पहिलंच बघायला जातो. प्रपंच करावा तो आपला नेटका होतच नाही, तो आपला फाटका होतो. कारण प्रपंचामध्ये दुःख आहे बरं का, लक्षात ठेवा. कितीही चांगला करण्याचा प्रयत्न केला ना तरी त्याच्यामध्ये दुःख आहेच. एक जण कबीरदासजी महाराजांकडे गेला आणि म्हणाला अहो का हो हे सगळे कीर्तनकार प्रवचनकार सांगतात याच्यात दुःख आहे त्याच्यात दुःख आहे त्याच्यात दुःख आहे, सुख कशातच नाहीये. संतांकडे गेल्यावर अशा प्रश्नांची उत्तर मिळणार नाहीत का. कबीरदासजी म्हणाले ज्या अर्थी हा विचारायला आलाय ना त्या अर्थी हा पण तयारीचा दिसतोय. कोण विचारतो ना म्हणजे त्यानं जर अभ्यास करून विचारला असेल ना तर त्याचा प्रश्न वेगळा असतो बरं का. कुठंतरी ऐकलंय म्हणून आपलं उगाच बुवांना दिवसाला विचारणारे वेगळे असतात, ते पण करतात बरं का. इतक्या कथा झाल्यात ना आता की पाहणाऱ्यावरनं कळतं बरं का. म्हणजे हे चाणाक्ष नजरेतून पाहतायत का शंकेच्या नजरेतून पाहतायत का भाव आहे म्हणून पाहतायत का का बरोबर सांगतायत ना म्हणून पाहतायत. लगेच कळतं बरं का. नामस्मरणात लक्षात येतं काय भाव आहे समोरचा. कबीरदासजीकडे गेला आणि त्यांना विचारलं जगात कोणी सुखी नाही का. कबीरदासजी म्हणाले असं कसं होईल, सुखी असणारच ना माणसं. पण सगळे तर सांगतात म्हणाले की संसारात फार दुःख आहे, संसारात फार दुःख आहे. मग सुखी कोण आहे. कबीरदासजी म्हणाले तुला कोण दुःखी दिसतं माहितीये का हेही मला माहिती आहे आणि कसे दुःखी दिसतात हेही माहिती आहे. कोई तन सुखी आहेत का म्हणाले. कोई तन सुखी आहे नाही म्हणाले, सगळे दुःखी आहेत. कोई तन दुखी फार जिने चढता येत नाही तो आता गुडघे दुखतायत, डोळ्यांनी नीट दिसत नाही म्हणून चष्मा आहे, काना नीट ऐकू येत नाही म्हणून मशीन आहे, ऐके नाही. सगळं चांगलं आहे तर दात नाहीत म्हणत. भागवताला रोज येतो पण प्रसादाचं काही खाता येत नाही. कोई तन दुखी
कोई मन दुखी, घरी 3 तास नको म्हणून इथे येऊन बसते म्हणाले. कोई मन दुखी, काहींना वाटतं आपल्या घरच्यांना त्रास नको, आणि काहींना वाटतं घरच्यांचा आपल्याला त्रास नको. कोई तन दुखी, कोई मन दुखी, असे दुःखी आहेत म्हणाले. आणि अजून एक भाग केला ते, हे दुःख कोणाला आहे म्हणाले, ज्यांचं सगळं चांगलं आहे ना त्यांना आहे बरं का. बंगला आहे, गाडी आहे, नोकर चाकर आहे, जमीन जुमलाय, काही बरोबर येत नाही बरं का. पक्क लक्षात ठेवा, ते असलं पाहिजे बरं का. प्रपंचामध्ये भरपूर भरपूर मेहनत करावी, भरपूर पैसा कमावा, तो काही वाईट नाही आहे, चांगल्या मार्गाने कमावाच, पण त्यात अडकू नये हे मला सांगायचं. भागवत हे शिकवतं आपल्याला, अडकायचं नाही. कोई धन बिन रहत उदास, सगळं चांगलं आहे पण म्हणाले दुःख एक काय, ती जी यादी निघते ना जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींची, आपण वाचतो की नाही अगदी चवीनं, नावं लक्षात राहत नाही ते सोडून द्या का, पण वाचतो. त्यात ज्याचं नाव पहिलं असतं ना त्यालाही दुःख आहे हो, आणि ज्याचं नाव दुसरं असतं त्यालाही दुःख आहे. कबीरदासजी म्हणले बरं का, कोई धन बिन रहत उदास, पण पहिलं नाव ज्याचं आहे ना त्याला वाटतं की पुढच्या वेळेला माझं दुसरं तर नाही ना असणार, आणि दुसऱ्याला हे दुःख आहे की या वेळेला माझं पहिलं नाही, थोडं कमी आहे म्हणाले. 200-400 कोटीनं कमी आहे. हा आपलं बरं आहे बरं का. आपल्या पॅन नंबर वरती सगळं कळतं बरं का, काही काळजी करू नका. कोई धन बिन रहत उदास, थोड़े थोड़े सब दुखी, थोड़े थोड़े सब दुखी, सुखी तो हरि के दास, भजो रे मैया राम गोविंद. भजो रे मैया राम गोविंद हरे, भजो रे मैया राम गोविंद हरे, भजो रे मैया राम गोविंद हरे, राम गोविंद हरे, राम गोविंद हरे. सुखी कोण आहे, जो अखंड भजतोय बरं का, राम गोविंद हरे बस. परमार्थ फार अवघड नाही बरं का. खरं मला कथेकडे वळायचंय बरं का, पण काय इतकं काय काय भागवतात सांगण्यासाठी खूप खूप, आणि तुम्ही सगळे ऐकणारे असले ना की बरं असतं जरा. फक्त लक्षात ठेवावं नाही विषय. कबीरदासजी महाराजांकडे एक जण गेला बरं का, त्या कबीरदासजींची शेती होती बरं का, शेतात काम करायचं, सगळे संत काम करत होते बरं का. आणि त्यावेळेला कबीरदासजी मिरचीची रोपं लावत होते. मिरची माहिती ना, मिरची त्यांची शेती, त्यांनी सांगा बरं कसं करतात मिरची, कशी लावतात मिरची. रोप लावतात, रोप लावण, नाही रोपाची लावण. ते आता पूर्वी कसं, आता ते रोप तयार मिळतं म्हणून, पूर्वी कसं लावलं होतं, बिया टाकायच्या आणि रोप तयार करायचं. रोप एवढं झालं काय करायचं, काय ते महत्व सांगा. ते काय करायचं, काढायचं आणि मग लावायचं बरं का.
असं जर लावलं ना तर त्या रोपाला अधिक मिरच्या येतात बरं का. ऍग्रिकल्चरचा अभ्यास सुद्धा दोघांना करावा लागतो. वाफा ते एका जसं भात शेती करतात ना तसं झालं. भात शेती करतात तसं जपानी शेती टेरेसवर टेरेस कबीरदासजी महाराज ते करत होते बरं का. एकानं विचारलं महाराज हे परमार्थात मन लागत नाही हो कसं करायचं. कबीरदासजी महाराज म्हणले काही नाही यहाँ से उखाडना और वहा लगाना बस. मन आहे ना ते संसारातनं उपटून काढावं लागतं बरं का लागत नाही. आम्ही प्रपंचामध्ये इतके रममाण झालेलो असतो. 7:30 वाजता आम्हाला शुभम करोती म्हणावं असं वाटत नाही बरं का. आपण सिरियल लावल्याशिवाय खरंय की नाही. कारण इतके आपण आकंठ बुडालेलो होतो. या सगळ्याचा दोष तुमचा आहे बरं का. तुमचा म्हणजे माझ्या पालकांचा सुद्धा. त्यांनी हे केलं नाही म्हणून पुढची पिढी करत नाही आणि पुढची पिढी करत नाही मग त्याच्या पुढची कशी करेल. उगाच नातवांना नाही दोष द्यायचा. आपण मोबाईलमध्ये बघायचं आणि त्यानं रामरक्षा म्हणाली कसं काय होईल. नाहीच होणार हो. नाहीच होणार. आपण करावं लागतो बरं का. आपण करावं लागतो. म्हणून मी सांगितलं ना जेवताना मोबाईल नका बघू 8 दिवस बंद करा. आपण हा आदर्श समोर ठेवला पाहिजे बरं का. तर आपण म्हणू शकतो ना त्याला की अरे हे तू मी 8 दिवस पाळतोय तू पण जरा 8 दिवस बघ जमतंय का पुढचे. आपला संवाद कमी होऊन चाललाय बरं का मोबाईलमध्ये लक्षात घ्या. तो फार गरजेचा आहे. आणि त्याला हे सगळं ब्रह्मांडाचं वर्णन सांगितलं. भगवंतांचं विराट स्वरूप काय ते सांगितलं. ह्या नगरींची रचना वगैरे सगळे सांगितले आणि ते 24 अवतार आहेत ते सांगितले. आणि त्यातले सनकादिक ऋषी एकदा भगवंतांना भेटण्याकरता म्हणून वैकुंठामध्ये गेले. वैकुंठामध्ये भगवंतांचे द्वारपाल आहेत जय आणि विजय. या द्वारपालांनी या सनकादिकांना अडवलं. कारण सनकादिक ज्ञानानं आणि तपानं जरी वृद्ध असले तरी देहानं हे लहान मुलासारखे दिसतात बरं का. 5-6 वर्षाची बालक असल्यासारखे स्वच्छंद आहेत. त्यांनी अडवलं आणि त्यांच्यात काहीतरी वार्तालाप चाललाय तेव्हा ते हसले त्यांच्याकडे बघून कारण दिगंबर अवस्थेमध्ये आहे. आणि सनकादिक विचार करतात की हे भगवंतांच्या एवढे निकट आहेत खरं यांच्या बुद्धीमध्ये असा भेद कसा काय. आपण यांना शाप देऊया आणि म्हणून म्हणाले तुमच्या बुद्धीमध्ये हा जो भेद आहे ना तुम्ही आम्हाला दिगंबर अवस्थेमध्ये बघून हसलात. तुम्हाला आम्ही शाप देतो की तुम्हाला 3 जन्म मर्त्य लोकात म्हणजे इथे पृथ्वीवरती मर्त्य लोकात असुर योनीमध्ये घालावे लागते. आणि ते जय विजयांचे 3 जन्म म्हणजे पहिला जन्म जो आहे तो हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. हिरण्याक्षाला वराह अवताराने भगवंताने संपवला. हिरण्यकश्यप जो होता त्याची कथा आपण पाहणार. दुसरा जो त्यांचा मर्त्य लोकावर मधला जन्म सांगितलाय तो रावण आणि कुंभकर्ण ज्याच्याकरता भगवंतांनी प्रभू राम हा अवतार घेतला. रामायणाचं फार वैशिष्ट्य आहे बरं का. आपल्या ऐकून सगळ्या या वाङ्मय म्हणा इतिहास म्हणा पुराण म्हणा कथा म्हणा किंवा तत्वज्ञान काही म्हणा रामायणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे आपल्या जीवनात. आणि तिसरा जो अवतार ज्याच्याकरता भगवान श्रीकृष्ण अवतार त्या ईश तत्वानं घेतला ते 2 असुर म्हणजे सांगा माहिती आहे सगळ्यांना
हा शिशुपाल आणि दंतवक्र ना? शिशुपाल आणि दंतवक्र म्हणतात ते. अजून कंस आणि जरासंध. अजून भगवंतांनी किती राक्षस मारले? पहिलं उत्तर बरोबर. दंतवक्र आणि शिशुपाल. बऱ्याच वेळेला कंस म्हणतात लोक, जरासंध म्हणतात, किंवा चाणूर, कंस चाणूर मर्जन असं उल्लेख आहे ना. तर ह्या जय आणि विजयांचा तिसरा जो अवतार सांगितलाय असुर कुळामध्ये, हा शिशुपाल आणि दंतवक्र. हे या 4 युगांमध्ये एक गोष्ट अशी ज्यात फरक पडत गेलाय, ती म्हणजे पहिल्या युगामध्ये, कृतयुगामध्ये असुर आणि देव यांचा लोक वेगवेगळा होता. म्हणजे देव वेगळीकडे वेगळ्या लोकांमध्ये, असुर वेगळ्या लोकांमध्ये, म्हणून एकमेकांवरती स्वाऱ्या करायचा आणि ते लोक जिंकायचे. म्हणजे असुर देवांवरती स्वारी करायचे आणि स्वर्ग जिंकायचे असा उल्लेख आहे. तर एका युगामध्ये या असुरांचा आणि देवांचा लोक एक झाला. हा पृथ्वीलोक किंवा मर्त्यलोक ज्याला म्हणतात तो. त्रेतायुगात प्रभू रामचंद्र होऊन गेले. रामचंद्र इथेच झाले आणि रावण आणि कुंभकर्ण सुद्धा इथेच झाले. द्वापर युगामध्ये, म्हणजे पहिल्या युगात लोक वेगळा होता देवांचा आणि असुरांचा. दुसऱ्या युगामध्ये तो लोक एक झाला. तिसऱ्या युगामध्ये म्हणजे द्वापार युगामध्ये त्यांचं कुळ सुद्धा एक झालं. भगवंतांचं जे कुळ आहे त्याच कुळामध्ये हे दंतवक्र आणि शिशुपाल, अगदी कंस सुद्धा, कंस वेगळ्या कुळातला पण एक कुळात. आणि आता कलियुगात काय हे महत्वाचं, कलियुगामध्ये कुळ सुद्धा वेगळं राहिलेलं नाही. तर या दोघांनी, देवांनी आणि असुरांनी एकच देह धारण केलेला. आपलं जे मन आपल्याला परमार्थाकडे वळवतं तो दैवी गुण संपद विभाग योगो नाम षोडशोध्याय. आणि असुर म्हणजे आपलं दुसरं मन. एक मन सांगतं हे करा, ते करा, ते करा चांगलं, दुसरं म्हणतं जाऊ दे, चायनीज शरीराला घातक आहे की नाही हो की नाही. त्यातला अजिनोमोटो चांगलं नसतं ना हृदयाकरता, पण आपल्याला समोर आल्यानंतर ते वाटतं की नाही खावंसं. ते त्याचं कारण आहे बरं का. चांगलं मन जे असतं ना ते म्हणतं नाही बरं का, नको खायला. असुर मन म्हणतं की काय हरकत आहे भोग घ्यायला, थोडं खाऊया आता. थोडं करता 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 आपण कधी दुसऱ्या प्लेटची ऑर्डर देतो आपल्यालाच कळत नाही. आता तो देह एक झाला बरं का. फक्त आपण साधनेनं आपला जो सत्व गुण आहे तो वृद्धिंगत व्हावा याच्याकरता कथा, कीर्तन, प्रवचन, सप्ताह हे अखंड श्रवण करायचे असतात. याच्याकरता वारंवार श्रवण गरजेचं आहे. या दोघांना शाप दिला आणि कथा अशी आहे की पृथ्वी अगदी रसा तळाला गेली होती. ही सगळी ऋषींची प्रजा सांगितली, कश्यप आणि आदितीपासून, दितीपासून आणि आदितीपासून. ही सगळी प्रजा निर्माण झाली आणि या प्रजेला राहण्याकरता कुठलं ठिकाण उत्तम आहे तर पृथ्वी त्यावेळेला रसा तळाला गेली होती असा उल्लेख आहे. त्यावेळेला हे हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष होते बघा, त्यांच्या जन्माची कथा आहे. आणि ती वर काढण्याकरता भगवंतांनी वराह अवतार घेतला. आता वराह अवतार का घेतला याचं कारण आहे बरं. म्हणजे आत्ता आपण
मनुष्य देह जरी धारण केलेला असला तरी याच्या आधी कधीतरी आपण सगळे सुद्धा कधी वराह झालो होतो, कधी दास झालो होतो, कधी माशी झालो होतो, कधी एखादा वृक्ष झाला होता. 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर जेव्हा असं म्हणतात पाप आणि पुण्य समान होतं, पाप आणि पुण्य समान होत असतं तर सगळ्यांचं सगळं समानच असतं की. मग आधीच्या जन्मात जे काही केलंय ना ते जोपर्यंत फेडण्याकरता आपण सक्षम होत नाही, लक्षात घ्या, तोपर्यंत पुन्हा 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 जन्म घ्यावे लागतो. आपल्या मनामध्ये असं विज्ञानानं सिद्ध केलेलं आहे की एका दिवसामध्ये 36,000 वेगवेगळ्या कामना उत्पन्न होत असतात. म्हणजे रस्त्यावरून जाताना आपण अगदी तो गजरेवाला पाहिला आणि तो गजरा घ्यावासा वाटला आणि तो जर आपण त्यावेळेला घेतला नाही, ती वासना राहते बरं का. त्याच्याकरता जन्म आहे. किती अवघड आहे बघा. पुरुष वर्गाकरता एखादी भारी गाडी पाहिली ना जाताना शेजारून, काय मर्सिडीज पोर्शे म्हणत होतो मी पूर्वी, पण हल्ली म्हणत नाही. काय सुंदर मर्सिडीज दिसतीये, अशी आपल्याकडे पाहिजे असं जर वाटलं तर जोपर्यंत तुमची तेवढी तयारी होत नाही आर्थिक बरं का, त्या काळात तुम्ही जन्म घेत नाही आणि ती गाडी घेत नाही, तोपर्यंत ती इच्छा अपूर्ण राहते. आणि ते होईपर्यंत पुन्हा 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 जन्म आहे. म्हणून भगवंतांनी कर्मत्याग सांगितला नाही, कर्माच्या फलाचा त्याग सांगितला. बऱ्याच वेळेला आपण जे कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, हे अगदी म्हणतो की नाही तरतरीने, त्याचे अर्थ वेगळेच काढतो. मा फलेषु कदाचन. आणि मला काही जण सांगतात रोज गोवा 13 माळा करते. हे 13 माळा करते म्हणजे हे 13 जो आकडा आहे ना ते फलाच्या अपेक्षेने केलेला आहे बरं का. 13 झाल्या का 113 झाल्या, तुम्ही कशाला मोजताय? तुमचं माळा करणं हे उद्दिष्ट आहे ना. वराह अवतार एवढ्याकरता घेतला भगवंतांनी की ती पाण्यामध्ये गेली होती. पाण्यामध्ये जो श्वसन करू शकेल आणि जो पृथ्वीला तिचं वजन आहे ना एक विशिष्ट, ते आपल्या साधनांनी वर काढू शकेल. रसातळाला गेलेली पृथ्वी, म्हणून तो वराह अवतार. वराह हा प्राणी असा आहे जो पृथ्वी म्हणजे जमिनीवरती सुद्धा श्वसन करू शकतो आणि पाण्यामध्ये सुद्धा श्वसन करू शकतो, म्हणून तो वराह अवतार घेतला. इथे वराह भगवंतांचं आणि हिरण्याक्षाचं मोठं युद्ध झालं. त्या युद्धाचं वर्णन आहे बरं का भागवतात. कोणी कसा ठोसा मारला इथपासून, भगवंतांनी काय केलं, मग यानं काय केलं, कशी गदा मारली, त्यानं कसा गदेचा प्रहार केला, असं सगळं मोठं वर्णन आहे. आणि तिनं काय, त्या वराह भगवंतांनी काय केलं, आपण 2 प्रकारचे फोटो पाहतो, दोन्हीचा उल्लेख करतो. एक तर मोठं शिंग आहे त्या वराह, त्या शिंगावरती धरली आहे बघा पृथ्वी, आणि एक फोटो असा की दाढेत म्हणजे दातामध्ये धरली, दाढेत धरली असा उल्लेख करतात. अशा 2 प्रकारच्या प्रतिमा आपल्याला पाहायला मिळतात त्या वराह भगवंतांच्या. आणि पृथ्वीच्या रसातळातून तिला पुन्हा अंतरिक्षामध्ये स्थिर केलं बरं का. अंतरिक्षात स्थिर केलं असा शब्द आहे, पण वास्तविक पृथ्वीचा वेग काय माहिती आहे का? आहे कोणी सायन्स बॅकग्राऊंड म्हणजे माहिती आहे काय एवढ्या? विमानाचा वेग काय? भारीवाले ताई आमच्या विमानाचा वेग काय साधारण? 800 900 1200 किलोमीटर प्रति तास ह्या वेगानं पृथ्वी फिरतीये आत्ता सुद्धा. वाटतंय आपल्याला? थोडा अधिक आहे, मी आपलं समजायला 1200 सांगितलं.
विमानाचा साधारणतः 750 ते 800 असतो. मग आपल्याला तर केवढं काय काय व्हायला पाहिजे, 1200 किलोमीटर प्रति तासाने आपण फिरतोय तर काही होत नाही बघा. आपल्याला काही होत नाही, हीच तर त्याची माया आहे. कळलं भगवंतांची माया काय आहे. स्थिर होत की नाही आपण. आपल्यातलं अंतर बदलतंय का. 1200 किलोमीटर प्रति तास आपण ज्या ग्रहावरती बसलोय तो ग्रह फिरतोय, तरी सुद्धा आपण स्थिर आहोत असं आपण म्हणतो. ती अंतरिक्षामध्ये स्थिर केली आणि मग पुढे त्याच्यावरती जीवसृष्टी किंवा बाकी सगळ्या वनस्पती वगैरे भगवंतांनी निर्माण केल्या. तोपर्यंत असा उल्लेख आहे की हे जे सगळे ऋषी होते किंवा देवगण होते हे अंतरिक्षामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते असा उल्लेख. त्यांना राहण्याकरता निश्चित असं ठिकाण नव्हतं. आणि मग काही वेळेला देवांची निर्मिती झाली, असुरांची झाली आणि या दोघांमध्ये कायम युद्ध हा नेहमीचा. म्हणजे काय तीनही लोकांमध्ये जी गोष्ट कायम घडते, 70 वर्ष कधी राक्षस राज्य करतात, मग पुढचे 70 वर्ष आता म्हणाले देवांमध्ये असं सारखा बदल होत असतो बरं का. देवांनी जर आगाऊपणा केला तर पुन्हा त्यांना समोरच्या बाकावर बसायला गेलं. समोरच्या म्हणजे विरोधी पक्ष. हे सारखं चालू आहे बरं का. आपण तो मार्ग स्वीकारलाय म्हणून मी त्या मार्गाबद्दल सांगितलं. असं सारखं चालू आहे. आणि मग वेगवेगळ्या कथा ज्या भगवंतांच्या अवताराच्या त्या सांगायला सुरुवात केली. सृष्टीचा एकूण विस्तार किती आहे, म्हणजे आपण जी ग्रहमाला म्हणतो, नवग्रह जे आपल्या मालेतले आहेत आणि पृथ्वी धरून 10वा किंवा अजून काय ते युरेनस, नेपच्यून, प्लुटो असं ते सगळे. तर अशा सगळ्या अशा किती आहे, अनंत कोटी म्हणतो आपण. महाराजांचा उल्लेख करतो की नाही आपल्या सद्गुरूंचा, अनंत कोटी ब्रह्मांड नाही तो तेवढ्या करता करता. हे सगळं ज्यांच्या आधारावरती चालतंय त्याचा आधार कोण आहे, त्याचा आधार गुरु आहे कोण. बस बाकी कोणाकडेही तेवढी ताकद नाही बरं का. गुरु गोविंद दोऊ खडे काके लगाओ पा. प्रत्यक्ष गुरु उभे आहेत आणि भगवंत आले बरं का. गोविंद सुद्धा आले. कोणाला नमस्कार करावा, आधी गुरुला करावा असं. कारण हा आलेला ना तो गोविंद हे कोणामुळे करणार आहे, गुरुमुळे. अनेक कथात बरं का संतांचा. नाथांना दत्तदर्शन झालंय, समर्थांना आमच्या दत्तदर्शन झालं, पण हे कळलं कोणाला. नाथ महाराज घाबरले होते बरं का. समोर दत्तप्रभू उभे राहिले ना, नाथ महाराज घाबरले, घट्ट डोळे मिटून घेतलेत नाथांनी. तेव्हा जनार्दन स्वामी म्हणतात, अरे एका डोळे उघडून बघ म्हणाले. कोण आहेत समोर. नाही म्हणाले मला भीती वाटते. भीती काय वाटते म्हटले, साक्षात दत्तप्रभू उभे. कोणामुळे कळले दत्तप्रभू, सद्गुरूंमुळे कळले. एवढा महिमा आहे गुरुचा, त्यांच्याशिवाय पर्याय नाही बरं. परमार्थात सद्गुरूशिवाय पर्याय. आणि त्यानंतर भागवतामध्ये एक कथा येते ती भगवान शिवजींची आणि दक्ष प्रजापतींची. त्यांच्यामध्ये थोडं वितुष्ट निर्माण झालं. ही कथा, या कथेचा अधिक विस्तार तुलसी रामायणामध्ये, तुलसीदासजींनी याच्यावरती अनेक प्रकाश टाकला. म्हणजे भागवतात ती कथा आहे, पण ही केव्हा घडली हे तुलसीदासजींनी त्यांच्या रामायणात लिहिलं. ज्यावेळेला सतीदेवी म्हणजे भगवान शिवांची पत्नी पार्वतीचा आधीचा अवतार
शिवजी जेव्हा रामकथा सांगत होते आणि प्रत्यक्ष चालू होती बरं का, रामायण चालू आहे. कल्पना करा, आपण घरात छान बसलोय आपल्या आणि टी व्हीवरती रामायण पाहतो, असं चाललंय बरं का. आणि आपण जर किंवा आपल्या घरातल्या कोणी लहान मुलांनी विचारलं की हा कसला राम, हे कसलं परब्रह्म आपल्या बायको करता रडतंय, तसं तिनं विचारलं बरं का, हे कसलं परब्रह्म जे आपल्या बायको करता रडतं, तुम्ही याचं ध्यान करता का रामाचं. तर तो देह तिला त्याग करावा लागला आणि त्याच्यानंतर पुढचा जो देह तिनं धारण केला तो माता पार्वतीचा. याच्याकरता ही कथा भागवतामध्ये येते. आणि त्यानंतर एक कथा येते जी आपण सगळ्यांनी अनेक वेळा ऐकली आहे. म्हणजे भारतवर्षामध्ये ज्याचा जन्म झालाय त्यांनी ही कथा ऐकली नाही असं नाही. एक राजा होता, त्याला 2 राण्या होत्या. एक होती नावच सांगितली, एक होती आवडती आणि एक होती बस. वा. त्या राजाप्रमाणे आपल्याला सुद्धा सुरुची आवडते बरं का. रुची म्हणजे चव. त्याची पुस्तक आहे ना पदार्थांचं, त्याच्यात प्रक्रिया काय पाकक्रिया लिहिल्यात सगळ्या. त्याचं नाव सुद्धा रुचिरा. आपली आवड आहे ना ती. आपण गाडीवर जरी जात असलो ना आणि त्या भज्यांचा तळकट वास आला तरी मी कितीही कांदा लसूण खात नसलो तरी बघावं असं वाटतंच की नाही काय छान वास. कारण काय रुचिरा आहे ना, त्याचं रुची प्रिय असं. आणि नीती म्हणजे चांगलं वागा, सत्यम वद धर्मम चर. बस काय हे काय हे अजिबात आम्हाला आवडत नाही. नेहमी खरे बोलावे असं ज्या शाळेत लिहिलेलं असतं किंवा असं जे शिक्षक आपल्याला सांगतात तेच रजेचा अर्ज देतात ना तेव्हा त्यात खोटं कारण लिहितात. बघा ही पण गोष्ट खरी आहे. गंमत बरं का, कोणाचा अवमान करायचं नाही, पण फार अवघड आहे बरं का ह्या गोष्टी सांभाळ. राजाला 2 पत्नी आहेत आणि उत्तम नावाचा मुलगा. उत्तम म्हणजे चांगला असं आपण म्हणतो. भागवतातल्या शब्दांच्या पुढी फार वेगळ्या आहेत बरं का. भागवतामध्ये उत्तम या शब्दाची फोड अधिकतम अशी होते. उत म्हणजे ऊर्ध्व दिशा, वरचा मजला. कळलं आपल्याला सगळ्यांना. आणि तम म्हणजे अंधार. ज्याच्या वरच्या मजल्यात अंधार आहे तो उत्तम आहे. आपण वेगळ्या अर्थाने वापरतो हा शब्द. हा उत्तम मांडीवरती बसलाय आणि काय ध्रुव बाहेरून आला, त्यानं बघितलं वडिलांच्या मांडीवरती आपला भाऊ बसलाय. तोही धावत धावत गेला. त्याला स्वाभाविक वाटलं मला सुद्धा बाबांनी उचलून घ्यावं, मांडीवरती बसवावं. तेव्हा त्याची जी सुरुची नावाची पत्नी आहे ती जवळ उभी आहे. तिनं काय केलं, तिनं ध्रुवाचा हात धरला आणि त्याला खसकन मागे ओढलं. असं भागवतात वर्णन आहे बरं का. आमचे गुरुजी सांगतात तिनं काय केलं, काही नाही, तिनं म्हणाले फक्त नवऱ्याकडे बघून डोळे मोठे केले. सौभाग्यवतींनी डोळे मोठे केले की त्याचा अर्थ काय काढायचा
हे यजमानांना बरोबर कळतं ज्याच्या त्याच्या. माझं लग्न झालंय त्यामुळे मला हा अनुभव आहे. हा? परमार्थात स्वानुभवाशिवाय बोलायचं नसतं. परमार्थ फार अवघड आहे बरं का. तर गंमत सांगतो तुम्हाला. आत्मदर्शनाशिवाय गादीवर बसून असा असं म्हटलं. पण मग काय, आम्ही हे जे काही करतोय ना ते काही काळ करायचं आणि नंतर आत्मदर्शनाचा शोध घ्यायचा. बरं काय, कुरूप लावायचं तुम्हाला. आयुष्यभर बडबड 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 नाही करत बसायचं. आत्मदर्शन व्हायला पाहिजे. त्याच्याकरता नुसतं सांगायचं, स्वतःला घडलं पाहिजे ना काहीतरी. हा त्या मार्गातला एक टप्पा आहे बरं का. एक टप्पा आहे. मला अनेक जण म्हणतात बरं का, फार कमी वयात बुवा तुम्ही भागवत वगैरे सांगताय वगैरे, एवढ्या कमी. हा माझ्या मागच्या जन्मातला थोडाफार झालेला अभ्यास आहे बरं का. तो आत्ता फलद्रूप होतो. बाकी काही साधना काही एका जन्मात पूर्ण होत नाही. अनेक जन्म घ्यावे लागतात. ध्रुवांचे 100 प्रल्हादांचे, क्षमा करा, प्रल्हादांचे 100 जन्म दाखवले आधीच नारदांनी. ही कथा भागवतात येत नाही. आणि त्याला मागे ओढल्यावरती त्याची आई म्हणाली की बाळा, मनात जा, तपश्चर्या कर, भगवंतांची प्राप्ती करून घे आणि त्यांना सांग की मला ह्या मातेच्या उदरामधनं जन्माला घाला. मागच्या सप्ताहाच्या वेळेला मला योगेश दादांनी ना एक भागवतावरती पुस्तक दिलं, भागवताचा प्रसाद म्हणून बरं का. मी दक्ष त्यांनी दिल्या ते उघडलं बरं का. दक्षाची कथा वाचली आपली, ती झाली नाही म्हणून त्यातले संदर्भ सांगत नाही. पण या कथेचा संदर्भ काय सांगितलाय त्यांनी, तर म्हणाले तिच्या मनामध्ये किती क्षुल्लक अपेक्षा आहे. भगवत प्राप्तीनंतर माझ्या उदरात जन्माला घाला म्हणाले. इतकी क्षुल्लक अपेक्षा करते ती. भगवत प्राप्तीनंतर काय व्हायला पाहिजे खरं तर. पण आम्ही संसारात इतके बरबटलो की आमच्या अपेक्षा सुद्धा खुल्या झाल्या, असं म्हणले ते स्वामीजी. तर त्याला काही कळलं नाही बरं का. घर सोड, वनात जा आणि तपश्चर्या कर. त्याला एवढंच कळलं की आईनं आपल्याला मांडीवर बसू दिलं नाही आणि रडायला लागला बिचारा. आणि आपल्या आईकडे गेला, सुनीती मातेकडे. सुनीती मातेला तोपर्यंत कळला होता काय प्रसंग झाला. तेव्हा ती म्हणाली, बाळा काय सांगितलं तुझ्या आई, तुझ्या सावत्र मातेने काय सांगितलं तुला. आई तिनं सांगितलं की घर सोड, वनामध्ये जा आणि तपश्चर्या कर, भगवंताला प्राप्त करून घे. आपल्यासारखे व्यवहारातलं कोणी असतं तर काय सांगितलं असतं. असं म्हणाली का तुला, थांब बघतेस पदर बिदर. ती नाही म्हणाली बरं का तसं. ती म्हणाली, बाळा काय चुकीचं सांगितलं रे. वनात जा, तपश्चर्या कर आणि भगवंतांची प्राप्ती करून घे असंच सांगितलं ना. ते तर प्रत्येक मानवाचं ध्येय असलं पाहिजे रे बाळा. तू ज्या घरात राहतोयस ना, त्या घराचा त्याग केल्याशिवाय तुला ते परमतत्व प्राप्त होणार नाही बरं का. तू ज्याला घर 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 म्हणतोस ना, ते घर नाहीये बरं का. प्रत्यक्षामध्ये ते काय आहे, घर कसले ही तरकारा, घर कसले ही तरकारा, विष समान मोठे सारा, विष समान मोठे सारा, मोहाचे बंधन द्वारा, मोहाचे बंधन द्वारा, तुझं आडवितो हा जैसा कुंभरा सोई, सोन्याचा पिंजरा सोई, सोई वैभव माया, भव
पिंगळ्या सोडी, सोन्याचा पिंगळ्या सोडी, सोन्याचा पिंगळ्या. गोपाल कृष्ण भगवान की जय. इथे आल्यानंतर मला आमच्या गोपी काकूंनी सांगितलं बरं का, हे मागे एकदा म्हणलं होतं पण हे आज म्हणा, मस्त आहे. त्यामुळे विषयाला अनुरूप आहे. का तर तुम्हाला वाटत असेल की हे रोज घरी जातात तर घरनं का नाही लावून येत आपण वगैरे, म्हणजे आजची व्यक्ती घ्यायची मध्ये कशाला असेल ना. पण काय आहे, काही चामडी अशी ठोकावीच लागतात. म्हणून त्यांना हातोडी त्यांना काहींना सरळ करायचं असेल ना तर ठोकावंच लागतं बरं का. आता दिसेल तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फक्त काही आमचे योगीच नाही आहे, बरोबर ठोकून 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 सरळ करतील बघा. पुण्याचे जे पोलीस आयुक्त आहेत ना ते पण फार जबरदस्त आहेत बरं का. असा माणूस पाहिजे बरं का, स्वच्छ माणूस पाहिजे कायम. ज्याच्याकडे अधिकार आहेत ना तो स्वच्छ असला पाहिजे आणि धाडसी असला पाहिजे. नाहीतर आपलं काय, हा माणूस बदलला की ह्याला सल्यूट, तो माणूस बदलला की त्याला सल्यूट, तसं नसावं. संविधानाशी प्रामाणिक पाहिजे. उगाच संविधान बदला वगैरे, आधी काय दिले ते माहिती आहे का तुम्हाला? काय बदला माहिती पाहिजे आपल्याला, काय दिलंय त्यातलं. यांनी घर सोडलं आणि यानं घर सोडलं पण चिंता कोणाला लागली? भगवंताला. आणि भगवंतांना चिंता लागते तेव्हा भगवंत त्या चिंतेचं निवारण करण्याकरता व्यवस्था करतात. त्या व्यवस्थेचं नाव आहे सद्गुरू. काल मी सांगितलं. नारदांना बोलवलं, म्हणाले नारदा काय असा असा एक मुलगा बाहेर पडलाय, त्याला जरा बघा जरा त्याचं. नारद म्हणाले अहो मी काय बघणार, माझे शिष्य कोण कोण आहेत माहिती नाही का तुम्हाला? गंमत सांगतो बरं का, असं काही नारद म्हणले नाही. माझे शिष्य म्हणजे महर्षी व्यास, वाल्मिकी, रामकथा आणि कृष्णकथा ज्यांच्यामुळे मिळाली ना त्या दोघांनाही ती प्रेरणा देणारे नारद आहेत बरं का. आमच्या नारदांची उगाच हेटाळणी करू नका, कडीचा नारद म्हणून. नारदांची फार जबरदस्त रीच जबरदस्त आहे नारदांचा. म्हणाले त्याला काय उपदेश करणार? अहो लहान मुलगा जाईल, कंटाळेल आणि घरी जाईल. 2 दिवस जेवायला नाही मिळालं ना. नवरा बायकोंचं कडाक्याचं भांडण झालं. दुपारी 11:30-12ची वेळ, मे महिना होता. नीट ऐकून ठेवा सगळ्यांनी. कडाक्याचं भांडण झालं बरं का, अगदी अमृती मुली, बाकी कोणी नव्हतं घरात. त्याचा फायदा घेतला त्यांनी. मग कोणाच्या कानावर ऐकायला जाऊ नये ना. आणि 12 वाजता यानं पायामध्ये चपला सरकावल्या. प्रत्यक्षात करतो आपण उलट बरं का, पण अशी म्हणायची पद्धत. चपला घातल्या आणि तिच्यावरती खेकसला. म्हणाला मी चाललो मशनात. ती शांत होती बरं का, निर्विकार. ती म्हणाली
अर्ध्या तासात परत या तुमच्या आवडीचे पदार्थ केले जेवायला. हे आमचं वैराग्य बरं का. अर्धा तास सुद्धा टिकत नाही त्याला स्मशान वैराग्य असा उल्लेख केला बरं का. स्मशानात जेवढा वेळ असतं तेवढा वेळ टिकतो. पण हा आमचा 6 वर्षाचं लेकरू तसं नव्हतं बरं का. पक्क होतं. आईला नमस्कार केला आणि निघाला. वाटेत नारदांची गाठ पडली जंगलात जात असताना. याला काही माहिती नव्हतं बरं का ध्रुवाला नारद आहेत वगैरे. पण संस्कारित होताना चांगल्या घरातला होता. त्यामुळे त्याला माहिती होतं की असं संन्यासी साधू आणि भगव्या वेशामध्ये दिसलं की त्यांना नमस्कार करायचा, त्यांचा आदर सत्कार करायचा, योग्य तो मान द्यायचा. यानं काही नाही, साष्टांग प्रणिपात केला. झोपला रस्त्यात. नारदांनी उठवलं. नारद म्हणाले, अच्छा, आईने चांगले संस्कार केले. काय रे बाळा, कुठे निघालास? हा पण राग डोक्यात घालून निघालेला होता ना. हा म्हणाला, मी वनात चाललो. कशाला वनात? कशाला म्हणजे भगवंतांची प्राप्ती करून घ्यायला. अरे नारद म्हणतात, भगवंतांची प्राप्ती? अरे ह्या वयात कुठे? आत्ता तुझं खेळण्या बागडण्याचे वय आहे. 70 झाली तरी लोकांना वाटत नाही कीर्तन प्रवचनाला जाऊन बसावं. तुझं तर तेवढे नाही. घरी जा म्हणाले. 70 झालं ना की ये परत. नाही म्हणला, आता काही घरी जाणार. आईला सांगितलंय भगवत प्राप्तीशिवाय घरी येणे नाही. साधना कशी करतात हे तरी तुला माहिती आहे का? नारदांनी मुद्द्यावरच हात घातला. बाकीचं जाऊ दे म्हणाले सगळं, नाहीतर कथा लांबेल म्हणाले. साधना कशी करतात हे तरी तुला माहिती आहे का? मला नाही माहिती, पण ज्या अर्थी तुम्ही विचारले त्या अर्थी तुम्हाला माहिती असेल ना. लहान मुलं हुशार असतात बरं का. म्हणाला, तुम्ही सांगा. नारदांनी त्याला सगळा ध्यानाचा विधी सांगितलाय बरं का. आणि या ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा उपदेश केला आणि त्याला अखंड या मंत्राचा जप करायला सांगितलं. 6 महिने तपश्चर्या आहे बरं का. पहिल्या महिन्यामध्ये 3 रात्रीनंतर, म्हणजे 3 दिवस 3 रात्र, याच्यानंतर एकदा उठायचं. शरीर निर्वाह करता म्हणून बोर आणि कवट यातलं जे काही मिळेल पिकलेलं झाडावरती ते खायचं आणि उपासना करायची. असा महिना काढला. म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय अखंड म्हणत राहायचं. त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये 3 दिवसाचे त्यांनी 6 दिवस केले. 6 दिवसानंतर एकदा उठायचं आणि म्हणला ते फळ पिकले का नाही ह्याच्याकरता झाडावर चढा, ते बघा. त्यात वेळ वाया जातो तेव्हा गवत आणि वाळलेली पानं खाऊ आजूबाजूची. वेळ नको वाया जाणं साधनेचा. असा 1 महिना काढला. तिसऱ्या महिन्यामध्ये 9 दिवसानंतर एकदा उठायचं आणि फक्त पाणी प्यायचं. असा 1 महिना साधन केलेलं. चौथ्या महिन्यामध्ये त्यानं श्वासावरती सुद्धा नियंत्रण मिळवलं. म्हणजे 12 दिवसानंतर एकदा दीर्घ श्वसन करायचं आणि 12 दिवसानंतर तो उच्छ्वास त्याचा टाकायचा. असं केलं. 5व्या महिन्यामध्ये त्यांनी आता आपल्या श्वासावर सुद्धा नियंत्रण मिळवलं. एकदाच दीर्घ श्वास घेतला आणि तो आतमध्ये कोंडून ठेवला. आणि 6व्या महिन्यात त्याच्या असं लक्षात आलं की आपण बसून जी तपश्चर्या करतोय त्याच्याऐवजी जर उभं राहून केली तर अधिक लवकर भगवंत प्रसन्न होतील. म्हणून एका पायाच्या अंगठ्यावरती तो खांबाप्रमाणे उभा आहे. समजले. त्यानं जेव्हा 5व्या महिन्यात वायू आकर्षून घेतला
याचा परिणाम असा झाला की या ब्रह्मांडामध्ये सगळा जो काही ऑक्सिजन म्हणतात, ज्या ऑक्सिजनवरती तुम्ही आम्ही जिवंत आहोत, तो सगळा ऑक्सिजन त्याला एकाच वेळेला ओढून घेतला आणि यामुळे देवांना श्वास घेणं अवघड झालं आणि सगळे देव भगवंतांकडे गेले की तुम्ही आता त्याला ध्यानामधनं खाली आणा, दर्शन द्या त्याला, नाहीतर आमची काही खैर नाही, आमचा अवघड. मग जे रूप नारदांनी त्याला सांगितलं होतं, ज्या रूपाचं तो ध्यान करत होता ते आतमध्ये होतं, ते नाहीसं झालं आणि समोर भगवंत प्रगट झाले. यांनी डोळे उघडले, भगवंतांनी त्याला ज्ञान दिलं, त्याला विचारलं बरं का काय पाहिजे. तेव्हा त्यानं तो सगळा घडलेला प्रसंग सांगितला आणि म्हणाला की मला अशी जागा द्या की जिथून मला कोणीही ऊठ म्हणू शकणार नाही. तोच ध्रुवतारा, कथा खूप मोठी आहे, तोच ध्रुवतारा आज आपण आकाशामध्ये बघतो. ज्या ध्रुवताऱ्याचा उपयोग समुद्रामध्ये ज्या बोटी असतात, जहाजं असतात, नौका असतात, त्यांना दिशादर्शक म्हणून होतो. आमचे दंडवते काका मर्चंट नेव्हीमध्ये होते. किती वर्ष? 22 वर्ष. त्यामुळे ज्यांनी अशा प्रकारचे जॉब केले तर त्यांना त्या ध्रुवताऱ्याचं महत्त्व नक्की कळलं असेल. समुद्रामध्ये दिशा देण्याचं काम जसं ध्रुवतारा करतो त्याचप्रमाणे सागरात ज्याप्रमाणे तो दिशा दाखवण्याचं काम करतो त्याचप्रमाणे भवसागरामध्ये दिशा दाखवण्याचं काम सुद्धा हाच ध्रुव करतो. फक्त तो आम्हाला सांगतो की साधना कशी करा. एवढी जर तुमचं साधन पक्का असेल तर आणि तरच ते भगवत तत्व जे आहे त्याची प्राप्ती निश्चित होईल, असं तो ध्रुव आम्हाला सांगतो. ही ध्रुवाची कथा झाली. पुढे त्याचा तो परत आला राज्यावरती, काय काय झालं या सगळ्या कथा आहेत भागवतामध्ये. आणि देवर्षी नारद आणि युधिष्ठिर यांच्या संवादामध्ये सुद्धा पुन्हा एकदा ती जय विजयांची कथा आहे. ती कथा झाली आणि मग राजाला एकदम आठवलं की तुम्ही हिरण्याक्षाबद्दल सांगितलं होतं. त्याचा जो भाऊ आहे हिरण्यकश्यप, त्याची कथा मला तुम्ही सांगा. आणि म्हणून ती कथा भागवतामध्ये. हिरण्याक्षाला वराह भगवंतांनी संपवल्यानंतर त्याच्या भावाने त्याचं सगळं क्रियाकर्म केलं हिरण्यकश्यपूने. आणि तो आपल्या मातेला आणि त्याच्या पत्नीला उपदेश करतो की हा देहानं जरी आपल्यात नसला तरी तो काही देहस्वरूप नाही, तो आत्मस्वरूप आहे वगैरे अशा पद्धतीचं तत्वज्ञान ज्याला म्हणतात ते सगळं त्यानं सांगितलेलं आहे. आणि हे सांगून तो म्हणाला की ज्यानं कोणी माझ्या भावाला मारलं त्याचा बदला मी घेईन, म्हणजे त्याला मी मारीन आणि त्याच्याकरता मी तपश्चर्या करीन. त्यानं अमरत्वाचं वरदान प्राप्त करून घेईन तपश्चर्येनं. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. त्याची पत्नी आहे कयाधू. या कयाधूला त्यानं सांगितलं की मी आता तपश्चर्येला म्हणून जातो. आणि ही बातमी देवांकडे पोचली की हिरण्यकश्यप आता तपश्चर्येला निघाला. देव घाबरले कारण त्याच्या शक्तीला ते परिचित होते. आणि ते गेले आपल्या गुरूंकडे. बघा इथे पण गुरूंची कथा. बृहस्पतींकडे गेले आणि बृहस्पती म्हणाले काही काळजी करू नका, मी आहे. त्या
वनस्पतींनी एका शुकाचं रूप घेतलं, पोपटाचं रूप घेतलं आणि ज्या वनामध्ये हा गेला होता त्या वनामध्ये त्यानं जी कुटी बांधली होती त्याच कुटीच्या समोरच्या झाडावरती जिथे हा तपश्चर्येला बसणार होता त्याच झाडावरती ते जाऊन बसले. यानं सकाळी स्नान वगैरे केलं आणि आता तपश्चर्येला बसणार आसन मांडलं, डोळे बंद केले आणि मंत्र म्हणायला सुरुवात करणार. तेवढ्या तो जो झाडावरचा पोपट आहे तो ओरडला. तो म्हणाला नारायण. हा इतका रागावला, म्हणाला ज्या नारायणाला मारण्याकरता मी तपश्चर्या करतोय त्या माझ्या शत्रूचं नाव कोण घेते. त्याने इकडे तिकडे पाहिलं, कोणी दिसलं नाही बरं का. पुन्हा तो पोपट म्हणाला नारायण. यानं वर बघितलं तेव्हा लक्षात आलं की हा पोपट बोलतोय बरं का. ऐकलं असेल ना तुम्ही, हे पोपट जे शिकवते बोलतो. काही नुसतेच बोलणारे पोपट असतात, काही शिकवलेलं बोलणारे पोपट असतात. अनेक वेळेला आपण टीव्हीवर बघतो बघा. त्याचं चालू आहे बरं का, नारायण नारायण नारायण. हा उठला, एक दगड घेतला, खडा घेतला आणि वर टाकला. तो एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर पुन्हा नारायण नारायण चालूच. हिरण्यकश्यपू म्हणाला बहुतेक आजचा मुहूर्त काही चांगला नाही, आपण आज घरी जाऊ आणि उद्या परत येऊ म्हणा. आणि संध्याकाळच्या वेळेला दिवे लागणीला तो घरामध्ये आला. त्याचा चेहरा पाहिला आणि त्याच्या पत्नीच्या लक्षात आलं आज काही काम झालेलं. आल्या आल्या म्हणाली काय काम झालं नाही वाटतं. असं अजिबात म्हणाली नाही बरं का. तिला कळलं बरं का, यजमानांच्या चेहऱ्यावरून तिला कळलं की काहीतरी गडबड आहे. पण पूर्वी अशी पद्धत असे काय की असं एकदम विचारायचं नाही. मार खाऊन मलाच वाटतं चेहऱ्यावरून असं विचारायचं नसतं. काही पद्धत असते बरं का विचारायची. फार पूर्वीच्या काळातलं सांगतो बरं का. आणि त्यावेळेला हे नाथ असं म्हणण्याची पद्धत होती. म्हणजे तुम्हाला गंमत नाही, वस्तू खरं सांगतो. म्हणजे पत्नीलाही नावाने हाक मारत नाहीत आणि पतीलाही नावाने हाक मारत नाही. सीता मातोश्री कधीही रामचंद्रांना हे नाथ म्हणायचे असा उल्लेख आहे. आणि प्रभू रामचंद्रांनी सुद्धा कधीही नावाने हाक मारले. जनकनंदिनी किंवा मैथिली असं म्हणायचं. मैथिलीची नाव आपल्या माहिती करता सांग. त्याच्यानंतर आहो कुठपर्यंत आली गाडी आपली. आहो मग हल्ली ते आहो बिहो फारच ऑर्थोडॉक्स वाटतं. मग नावाने हाक मारायला सुरुवात झाली. आणि आता तर काय काही काही घरांमध्ये माहिती आहे ना तुम्हाला आपल्या घरात काय चालतं. मला सांगायला नका. सांगा सांगा. बाबू सोनापर्यंत पोहोचला. बाबू सोना हे तर फारच मी कथेकरता गेलो होतो बरं का एकांच्याकडे ठरवायला. तसं यांनी मला हे मला घ्यायला आले होते बरं का. मी म्हणलं त्यांना मी इथे पुढे भेटून येतो. नाही नाही म्हणलं गुरुजी मी घ्यायला. मी एकांकडे गेलो होतो. 10:30-11ची वेळ, रविवार. दार उघडलं त्या घरातल्या भगिनींनी आणि म्हणाल्या बसा बसा गुरुजी बसा. बंड्या बाहेर गेलाय. बरं आता मला नेमकं कळे ना की बंड्या म्हणजे
म्हणजे हे कोणाला बंड्या म्हणतात, मुलाला म्हणतात, माझ्या दृष्टीने मुलालाच म्हणतात ना. मला वाटलं काहीतरी आणायला गेला असेल, तर बसलो 5-10 मिनिटं. तर त्यांचा बंड्या हापचड्डीवरती, 2 पिशव्या हातात, एकात तयार भाजी आणि एकात करायची भाजी. रविवार होता ना, असं घेऊन आला डुलत डुलत डुलत. ते ठेवलं त्यांनी आणि त्या म्हणाल्या, बंड्या तुझ्याकडे आलेत बरं का गुरुजी. काय परिस्थिती आहे बघा घरात, किंवा बाहेरचं कोणी आल्यावरती तरी काय नावाने हाक मार. अशी बंड्याच म्हणाल्या, चिंटू पिंटू म्हणाल नाही. तिनं छान चांगले चांगले पदार्थ तयार केले बरं का, आणि म्हणाली तुमच्याकरता पान वाढते, जेवून घ्या. हा बसला बरं का. तुला माहिती आहे यजमानांना खुश करायचं असेल ना, यांच्याकडनं काही काढून घ्यायचंय, मातृवर्गाने ऐकावं का सगळ्या. म्हणून तरुणांनी कथेला यावं बरं का, म्हणून तरुणींनी कथेला यावं. का ऐकायची कथा बरं का. हा, अशा एक युक्त्या कळतात बरं का. छान छान पदार्थ तयार केले आणि ते त्याच्या समोर ठेवले. म्हणाले एकदा यांच्या पोटात गेले ना 4 घास की बोलतील व्यवस्थित. त्यानं अर्धी पाऊण पोळी खाल्ली बरं का, आणि मग हिनं विचार की एवढ्या लवकर तुम्ही वरप्राप्ती करून घरी परत आला. तो म्हणाला, अगं नाही ग कयाधू, काय झालं तुला सांगतो. ती म्हणाली, हा ट्रॅकवर आले. मग तो सगळा प्रसंग सांगितला. तो नारायण नारायण म्हणतो. ती म्हणे, छेव पोपट कसा नारायण म्हणेल. अगं तो नारायणच म्हणत होता, मी माझ्या कानाला ऐकलं ना. नाही हो, तुमच्या ऐकण्यामध्ये काहीतरी दोष झाला असेल, तो नारायण असेल. अगं कयाधू, मी तुला सांगतो, तो नारायण 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 असंच म्हणत होता. तिनं पुन्हा अर्धी पोळी वाढली बरं का. आज यांनी 1 पोळी जास्त खाल्ली, आणि ती त्याला हेच विचारते, तो काही नारायण म्हणत नसेल, हा म्हणला नारायण म्हणत. नारायण 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 नारायण, अखंड नारायण स्मरण चालू आहे बरं का दोघांचे. आणि असं म्हणतात की त्या ह्याच्यात त्यांचा समागम झाला, तिला गर्भधारणा झाली, आणि दुसऱ्या दिवशी हा पुन्हा तपश्चर्याला निघून गेला. इंद्रानं स्वारी केली याच्यावरती, हा तपश्चर्या गेला आहे. आणि कयाधूला पळवून देणार. तेव्हा देवर्षी नारद पुन्हा मध्ये आले. नारदांनी सांगितले की हिच्या उदरामध्ये महान भगवत भक्त आहे, तिला नेऊ नकोस. म्हणून नारदांनी तिला आपल्या आश्रमामध्ये नेलं. म्हणजे गर्भधारणेपासूनच त्याच्या वरती नारायण नामाचा संस्कार झालेला आहे. यथाकाळ याची तपश्चर्या पूर्ण झाली, आणि यांनी ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतला आणि म्हणाला, मला अमर करा. ब्रह्मदेव म्हणाले, अरे मीच अमर नाही, तुला कुठलं करणार. जे माझ्या हातात आहे ते मागणार, जे माझ्या हातात नाही ते कुठं तुला देणार. माऊली म्हणाले ना, जे जे उपजे ते ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमी आहे का. ज्याला उत्पत्ती आहे त्याचा लय होणारच आहे. मी सामर नाही म्हटले, तुला कुठलं करू. मग म्हणला, मला एकाच्या बदल्यात 1 के बदले में 2 नाही का ऑफर असते की नाही, याच्याऐवजी अजून काहीतरी द्या. काय म्हणाले, माग. पहिला वर मागितला. म्हणाला, मला तुम्ही निर्माण केलेल्या कोणत्याही प्राण्यापासून मृत्यू येऊ नये. ओके म्हणाले, तथास्तु तथास्तु. मला दिवसा मृत्यू नको, रात्री पण मृत्यू नको. तथास्तु. सगळं ऐकून घेतल्यावर करायचं. भूमीवरती नको, अंतराळात नको. लक्षात ठेवा काय काय मागायचं. माणसापासून नको, पशुकडून नको. तुम्ही निर्माण केलेल्या कोणत्याही
अस्त्राने मला मृत्यू नको आणि सगळ्या युद्धामध्ये मी अजिंक्य राहावं, काय माझा जय व्हा. तथास्तु म्हणले बरोबर. हा म्हणला मी एवढे सगळे वर मागून घेतले ना, त्याने एका अर्थाने मी अमरच झालो, फक्त ते ब्रह्मदेवांना कळलं नाही. हा परत आला. मध्ये त्यांनी वाटेत युद्ध केले बरं का. स्वर्गावरती स्वारी केली आहे, स्वर्गलोक जिंकलाय. पृथ्वीवरती स्वारी केली आहे, पृथ्वी सगळी जिंकली आहे. पाताळात यांचंच राज्य सगळ्या दानवांचं. तीनही लोक यांना व्यापलेले आहेत. सगळीकडे आता याची सत्ता आहे. आणि हा जेव्हा घरी आला तेव्हा बालक घरी आहे. त्याचं नाव प्रल्हाद ठेवलं. आधी त्याला 4 पुत्र आहेत असा उल्लेख आहे आणि हा प्रल्हाद चौथा. त्या प्रल्हादाला काय काय शिक्षा केल्या माहिती आहे आपल्या सगळ्यांना. त्या उंच कड्यावरून खाली ढकललं, नारायण नावाचा. कारागृहामध्ये बंद केलं, काटेरी कुंपणावरती ढकललं, तर किंवा तेलाच्या कढईत तळलं. या अनेक शिक्षा तुम्हाला माहिती आहेत. त्या काही त्याच्या डिटेलिंगमध्ये जाणार नाही. पण प्रल्हादाला एकदा या सगळ्या बालकांनी विचारलं बरं का, असुर बालकांनी, प्रल्हाद अखंड नारायण नावाचा जप करतोय बरं का, अखंड नारायण नारायण नारायण. प्रल्हाद, अरे तुला एवढ्या शिक्षा झाल्या, तुला काहीच कसं वाटत नाही, तुझा सांभाळ कोण करतो? प्रल्हाद म्हणाला, माझा नारायण माझा सांभाळ करतो. कसं काय करतो रे प्रल्हाद? प्रल्हाद म्हणाला, कसं करतो ते सांगू का? एक काम करा, मी सांगेन ना तसा तुम्ही अखंड नारायण नावाचा जप करा. आणि म्हणून त्यानं सगळ्या बालकांना आपल्या अवतीभोवती जमा केलं आणि म्हणाला की काही करायचं नाही, छान दोन्ही हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने हरिनाम घ्यायचं. प्रल्हादाने जे असुर बालकांना सांगितलं ते या ठिकाणी आपण सगळे सुर बालक करणार आहोत. काय करायचंय मी नंतर सांगेन. आपण पाठीमागला म्हणायचं आहे, भजन सांगेन पाठीमागला म्हणायचं. ज्यावेळेला मी बोलणार आहे त्यावेळेला आपला आवाज फक्त थोडा कमी करायचा आहे बरं का. नामस्मरण थांबायचं नाही, तुम्ही अखंड चालू ठेवायचं. प्रल्हाद म्हणाला, काय करा, मुखानं नाम घ्या आणि हातानं टाळी वाजवा. कुठलं नाम घ्यायचं? श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. तू आज सुरुवातीला म्हणाला नारायण हरी हरी, मुखाने चालू राहू दे. फक्त कान माझ्याकडे मल्टी असते. तू आज म्हणाला
हरिनाम निमस्त पाषाण काळी नारायण नारायण हरी हरी. चालू ठेवा. या हरिनामानं पाषाण करले प्रल्हाद सांगतोय. अरे जे नाम पाषाण काढतं ते तुमच्या माझ्यासारख्या मनुष्याला चालणार नाही काय? चालणार. फक्त एक करा काय? हरी हरी. हरिनाम करू नका. हे हरिनाम आपण आशुराने घेतलं तर चालतं. अरे हरिनाम मानवानं घ्यायचं, देवांनी घ्यायचं, आशुराने घ्यायचं. असं कसं? देवा सांगतोय अरे भगवंतांकडे हा भेद नाही बरं का. त्याच्याकरता सगळेजण सारखे पण त्याला कोण प्रिय आहे? जो म्हणतो हरी हरी. हरिनाम जो देतो ना तो त्याला प्रिय आहे आणि त्याच्याकरता हरी हरी. हा हरी धावून येतो. हो कसा येतो धावून? अरे क्षणाचा विलंब न करता हरी धावून येतो. सोडवायला कसा आला माहिती आहे? कसा आला नाही लक्षात येत. काही काळजी करू नका. उद्या सांगणार आहे सविस्तर. फक्त एक करा काय? हरी हरी. हरी धावून येतो. जेव्हा तुला त्या उंच कड्यावरून फेकलं तेव्हा तुला लागलं काही नाही रे. कसं काय? तुला जखम नाही, काही नाही, काही नाही. अरे मला जेव्हा कड्यावरून खाली ढकललं ना तेव्हा खाली तो नारायण उभा होता. हरी हरी. होली कब है? होली होली उद्या ना. उद्या होली. त्यानं विचारलं बरं का अरे तू एवढा त्या होलिकेच्या मांडीवरती बसला होतास. श्रीमन्नारायण नारायण भगवानांची कथा करता तिथे आमच्या. तुला काही झालं कसं नाही रे? त्या आदरीनं तुला काही त्रास झाला नाही? त्या होलिकेकडे शीतल वस्त्र होतं बरं का. म्हणून तिला असं वाटलं श्रीमन्नारायण नारायण. प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसावं आणि ते जे शीतल वस्त्र आहे ना श्रीमन्नारायण नारायण म्हणा. ऐका कान माझ्याकडे मोकळं ना. तिला मांडीवर घेऊन बसलो की होलिका. त्यावेळेला काय झालं प्रल्हाद? तुला अग्नीचा दाह झाला नाही? कसा नाही? कारण त्यावेळेला माझा नारायण माझा बरोबर आहे. त्यानं काय केलं? त्यानं पवनाला सांगितलं आणि पवनानं काय केलं? पवनानं त्याचा वेग वाढवला. त्याचबरोबर आवाज सुद्धा वाढला. श्रीमन्नारायण
ज्यावेळेला भेटवतात ना तेव्हा आजूबाजूला ती वाद्य वाजवतात बघा की याचा करता त्या बालकाचा आवाज येऊ नये म्हणून बाहेर वाद्यांचा आवाज वाढला. क्या बात है. वाद्याचा आवाज वाढला आणि पवनाचा वेग वाढला. आणि होलिकेच्या अंगावरती जे शीतल वस्त्र होतं ना ते नारायणानं माझ्या भोवती लपेटलं. हरी 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 हरी. तुम्ही फक्त अखंड त्या हरीचं नाव घ्या. कसं घ्यायचं रे हरीचं नाव. अरे सांगितलं ना हरीचं नाव आवडीला घ्यायचं. हा हरी 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 हरी. हरी 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 हरी. आवाज वाढला पायांचा आणि तोंडाचा सुद्धा. इतका आवाज वाढला की स्वर्गापर्यंत आवाज केला. ब्रह्मांड भेदलच आवाज आहे. हरी 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 वैकुंठामध्ये भगवंतांच्या लक्षात आलं की आता मला जावं लागणार. कारण आवाज येतोय श्रीमन्नारायण नारायण. आवाज वाढत 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 हिरण्यकश्यपूच्या महालापर्यंत गेला. श्रीमन्नारायण 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 हिरण्यकश्यपू विचार करतो माझ्या शत्रूचा माणूस म्हणतो. आवाज वाढला वेग वाढला. आणि त्या आवाजाच्या दिशेनं हिरण्यकश्यपू निघाला. तार 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 पावलं टाकते. हातामध्ये तलवार आहे आणि त्या तलवारीनिशी तो चालत 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 त्या असुर बालकांपर्यंत आला. आणि त्यांना पाहिलं की सगळी असुर बालकं नाम घेतात. कोणाचं हरी हरी नारायण हरी त्यानं हातामध्ये जे खडक होतं ना ते खडक उपसलं आणि एका असुर बालकाच्या हातावरती वार केल्याबरोबर आवाज थांबला. सगळे भानावरती आले. हिरण्यकश्यपू असा चल 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 कापतो. डोळ्यामधून अग्निज्वाळा याव्या असा त्याचा चेहरा लाल बुंद झालाय. कोण नाव घेत आहे. प्रल्हाद शांत बाबा बाबा मी सांगितलं हे सगळं. त्याचा हात धरला आणि त्याला खर 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 ओढत आपल्या महालात घेऊन आला.
दाखव कुठे तुझा नारायण, दाखव. हा शांत आहे बरं का. म्हणाला बाबा सगळीकडे माझा नारायणच आहे. अहो मला तुमच्यात सुद्धा माझा नारायणच दिसतो. सगळीकडे आहे तुझा नारायण. हो हो सगळीकडे आहे माझा. तुम्ही ज्या सिंहासनावरती बसलात ना त्या सिंहासनामध्ये सुद्धा तोच नारायण आहे बाबा. या सिंहासनात सुद्धा तोच नारायण आहे. हो अहो तुम्ही जिकडे पाहाल ना तिकडे सुद्धा तिकडे सगळीकडे तोच नारायण आहे बाबा. तोच नारायण बरोबर आहे. त्यानं चतुश्लोकी भागवतात सांगितलंय बाबा अहमेवा समेवा करे. सगळीकडे मीच आहे. या खांबात आहे का तो? या खांबात आहे. हो अहो या खांबात सुद्धा तोच नारायण आहे. असं म्हणून हा आपल्या सिंहासनावरनं उठला बरं का. आपली जी गदा होती, काही जण म्हणतात गदेने प्रहार केला, काही जण म्हणतात लत्ता प्रहार केला, काहींनी सांगतात की मुष्टी प्रहार केला. कशानं प्रहार केला हे महत्वाचं नाही. प्रहार केला हे महत्वाचं आहे. सांगतो मी तुम्हाला, तुम्ही इथे उभं राहून ऐका कथा. मी सांगतो. या खांबात आहे का तो? हो या खांबात सुद्धा आहे. आत उभे राहा, आता कथा ऐका मग. एक 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 पावलं टाकत काही जण म्हणाले त्या सिंहासनाला 9 पायऱ्या होत्या बरं. त्या नवविधा भक्तीचं प्रतीक आहे. नवविधा भक्ती पूर्ण झाल्याशिवाय भगवंतांची भेट होत नाही ना. म्हणून भगवंतांचं प्रकटीकरण भागवतामध्ये सुद्धा दशमस्कंधात आहे बरं का. दशमस्कंधात आहे. आधीचे 9 स्कंध नवविधा भक्ती आहेत. उद्या आपण दशमस्कंधाकडे जाऊ. आणि खरं तर एक एक पायरी वर चढत जायचं असतं बरं का. पण हा एक एक पायरी उतरत होता ना. काय जेव्हा भागवताला वर्णन करतात संत काय वर्णन करतात या सगळ्याचं. जो ऊर्ध्वगामी आहे तो वर चालला, जो अधोगामी आहे तो खाली चालला. या खांबात आहे का तो? हो या खांबात सुद्धा तोच आहे. आणि म्हणून त्या राक्षसानं दैत्यानं आपल्या हातातली गदा गर 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 फिरवली आणि त्या खांबावरती आदळली. खांब विदीर्ण झाला. कडकड 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 आवाज आणि आठवण आवाज यायला आणि आतापर्यंत कधीही जो देह पाहिला नाही, कधीही जो प्राणी पाहिला नाही, असे एक अकराळ विकराळ रूप त्या खांबामधून अत्यंत घाबरलाय बरं का. हिरण्यकश्यप अत्यंत घाबरलेला आहे.
कारण त्यानं कधी कल्पनाच केली नव्हती की असं काही अकराळ विकराळ पाहायला मिळेल. नरसिंह भगवान की, नरसिंह भगवान की, नरसिंह भगवान की. नरसिंह भगवान बाहेर आले आणि काय सांगत आले. आवाज जो काढलाय ना, नरसिंह भगवान गुरगुरले बर का. एका संतांनी विचारलं का हो, का गुरगुरले. प्राणी जेव्हा आपलं श्वापद टिपतात ना त्याच्या आधी गुरगुरतात म्हणून गुरगुरले. दुसरे संत म्हणाले छे, म्हणून नाही काही भगवंत गुरगुरले. भगवंतांनी मुखातून पहिला शब्द जो काढलाय ना तो आहे गुरु. गुरु गुरु आणि गुरु, बस. भगवंतांना गुरूंचं महात्म्य सांगायचंय म्हणून भगवंत गुरुगुरले म्हणाले. काय संतांचं वचन आहे, काय विवेचन आहे बघा. त्यांनी काय केलं, त्या हिरण्यकश्यपूला असं आपल्या डाव्या हातात पकडलं असं आणि चालत 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 त्याला उचलून महालाच्या दरवाजापर्यंत आले, मुख्य दरवाजापर्यंत, आणि उमऱ्यावरती बसले आणि म्हणाले हिरण्यकश्यपू, मी प्रल्हादा करता आलोय हे खरंच आहे, म्हणजे ते मुख्य कारण आहे, पण तू जे वर मागितलेत ना सगळे ते पूर्ण करण्याकरता मी आलोय, म्हणून हा अवतार घ्यावा लागला. प्रल्हादाला वाचवायला काही मला सिंहाचं मुख लावायची गरज नव्हती, पण तू काय म्हणाला होतास, मला ब्रह्मदेवानं निर्माण केलेल्या कोणत्याही पशुकडून प्राण्याकडून मृत्यू नको, तू जे मागितलंयस ना ते खरं करायला मी आलो. माझी निर्मिती ब्रह्मदेवांनी केलेली नाही. म्हणाले दिवसा नको आणि रात्री नको असं म्हणाला होतास ना, हा धड दिवस नाही आणि रात्रही नाही, याला तिन्ही सांज असं म्हणतात. तिन्ही सांजेच्या वेळेला मी तुला मानणार. अजून गुरगुरत आहे बघा. म्हणाले घरात नको बाहेर नको, म्हणून मी उमऱ्यावरती बसलो. म्हणाले आपल्याकडे उमऱ्यावरती बसणं अशुभ मानलं जातं, त्याचं कारण हे मी तुला उमऱ्यावरती म्हणणार, आणि कुठल्याही अस्त्राने नाही शस्त्राने नाही, ब्रह्मदेवानी निर्माण केलेल्या आयुधानं नाही, म्हणून भगवंतांनी नरसिंह भगवंतांनी आपली नख मोठी केली आणि काय केलं तर ती नख त्या राक्षसाच्या पोटामध्ये होतो बरं का, रक्ताच्या चिळकांड्या उडायला लागल्या आणि त्याचं पोट विदीर्ण केलं, फाडलेलं आहे बरं का. नरसिंह भगवान की, नरसिंह भगवान की, नरसिंह भगवान की. बाहेर टाकून द्या, योगेशजी, मी फार सुंदर आवाज बाहेर टाकून द्या एवढा. हा? नारळ बाहेर टाका, बाहेर टाका. काय? तो नारळ फोडलेला बाहेर टाकून द्या, दरवाजाच्या बाहेर. कोणता? आत्ता फोडेल बाहेर टाकून द्या. आज एकदम दणकून आवाज येतो. इथे एक विजयाचा पण फोडून घ्या, म्हणजे मग कथा पुढे देऊ. एक 2 मिनिटं, 2 मिनिटाचा कथावाद, तोपर्यंत आरतीची तयारी करा. एका ठिकाणी असं पण केलं होतं. पाणी काहीतरी घ्या.
आरतीची तयारी आज करा, 2 मिनिटं कथा वाढ आहे. मामा करतात गावाकडे पण केलं होतं ना, गावाकडे पण केलं होतं. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंतांच्या अंगावरती ते सगळं रक्त सांडलंय बघा. आणि हे प्राणी काय करतात, मांस भक्षण करणारे जे आहेत ना, तर ते शिकार केली समोरच्या प्राण्याची तर त्याचं रक्त चाटतात. नरसिंह भगवंतांनी त्याचं रक्त चाटायला सुरुवात केली बरं का. एखादा पशु जसं वागेल ना तसं वागायला सुरुवात केली आहे. सगळेजण घाबरले बरं का, सगळेजण घाबरले. लक्ष्मी माता आलेले आहेत बरं का. हा प्रसंग पाहायला नारद आले, सगळे देव जमा झालेले आहेत. नारद लक्ष्मी मातेला म्हणाले, माते तुम्ही पुढे वा, थोडा शांत करा राग यांचा. लक्ष्मी माता म्हणाल्या, ह्या रूपात मी कधीच यांना पाहिलेलं नाही, मला नाही शक्य यांचा राग शांत करणं. तर लक्ष्मी माताच नाही म्हणल्यावर बाकीच्यांना काय सांगा. नारद म्हणाले, पण प्रल्हाद आमचा तयारीचा आहे. प्रल्हादाला सांगितलं, प्रल्हादा जरा राग शांत कर बरं त्यांचा. प्रल्हाद गेला बरं का. त्याला काही भीती वाटत नाही बरं का, कारण त्याच्याकरता हेच तर माझे नारायण आहे का. त्याला काय, नारायणांना काय घाबरायचं. मी ज्यांच्यावरती एवढं प्रेम केलं, ज्यांची एवढी भक्ती केली, तेच नारायण आहे. बाकीच्यांकरता काही वेगळं असेल, माझ्याकरता ते नारायणच आहे. हाच भाव आहे त्याचा. जवळ गेला, हात चुकतो. आणि नरसिंह भगवंतांनी काही ठिकाणी आहे प्रल्हादांना मांडीवरती बसवून घेतलंय बरं असा, आपल्या अंकावरती बसवून घेतले असं. नरसिंह गुरगुरले. काय सांगण्याकरता नरसिंह गुरगुरले. ज्यावेळेला तो स्तंभ विदीर्ण झाला ना, त्यावेळेला आवाज आला, गुरु गुरु गुरु. हे सांगण्याकरता नरसिंह गुरगुरले. मी वेगळं म्हणणार होतो, बाईंनी आमच्या वेगळं वाजवलं, पण ते पण म्हणायला बरं का. गुरूंशी कसं वागावं आधी हे म्हणतो आणि मग ते म्हणतो. नरसिंह गुरगुरले याचं कारण, गुरु 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 ऐसा शब्द कानी निमाला. काय ऐकू आलं, गुरु 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 एवढेच शब्द ऐकू आले बरं का. गुरु 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 ऐसा शब्द कानी निमाला. धग धग त्या ज्वाला भक्त सन्निध आला. बाकी कोणी आलं नाही, भक्त आला फक्त म्हणाले. कशा करता आला, भवबंधन माझे कोण सोडवी दुजारे. हे जे भवबंधन आहे ना, ते तुमच्याशिवाय कोण आहे दुसरं सोडवणार. भवबंधन माझे
कोण सोडवी दुजारे. हे सांगण्याकरता नरसिंह गुरगुरले. काय? नरसिंह गुरगुरला सद्गुरु आधी पुजारे. सद्गुरुनाथ महाराज की जय. पण सद्गुरु जेव्हा आपण करतो ना तेव्हा एक फार पथ्य पाळावं लागतं बरं का. फार पथ्य पाळावं लागतं. कसं वागायचं सद्गुरूंशी. बारे मत कर गुमान. बारे मत कर गुमान. बारे मत कर गुमान. बारे मत कर गुमान. गुरु सन राखो ईमान. बारे मत कर गुमान. बारे मत कर गुमान. गुरु ही ध्यान गुरु ज्ञान. गुरु ही ध्यान सतगुण के. गुरु ही खान सतगुण के. गुरु ही खान. गुरु घट में गुरु ही प्राण. गुरु घट में गुरु ही प्राण. बारे मत कर गुमान. बारे मत कर गुमान. बारे मत कर गुमान. गोगरी काकू फार कष्ट घेत आहेत बरं काय याच्याकरता. आणि त्यांचे कष्ट भागवत उत्तम व्हावं एवढ्या करता बरं. मी हे निमित्त आहे भागवताकरता सगळं चालतं. योगेश दादा आणि मी त्यांच्याकडे पदांचा सरावा करता जातो. त्यांनी ही बंदिश त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने बसवून घेतली. आम्हाला ती उचलता नाही आली त्याला काय करणार. येते पण आता चांगली यायला लागली. हे जमेल हळूहळू का. 40ला जेव्हा पहिल्यांदा सा असं म्हणायला सांगितलं तेव्हा तो सा नक्की कशातला सा म्हणायचा हे कसं कळलं. त्याच्यामुळे तो प्रयत्न चालू आहे. हे पण गुरूंचंच काम आहे नाही का. त्या फार छान छान करून घेतात आमच्या. आरती करू आणि थांबूया. उद्या बाकी मेरू पण इतके छान करताय की ते यायला पाहिजे म्हणून हा सगळा खटाटोप आहे. उद्या आपल्याला उद्या भरपूर कथा आहेत खरं तर. त्यातल्या किती होत आहेत. पण आज जसं आपण भगवान नरसिंहांच्या प्रगटीकरणापर्यंत आलो तर उद्या ते शक्य नाही ना. उद्या आपल्याला भगवंतांचा जन्मोत्सव करायचा आहे. पाळणा छोटा इथे आपण ठेवणार. पाळणे जर शेवट आहे सगळे पाळणा कोणी म्हणणार असेल तर यूट्यूबवरती म्हटलेले पाळणे उपलब्ध आहे. ते आपण म्हणण्याचा प्रयत्न करा. काय हे बघा पाळणा म्हटल्यानंतर ज्यांना अशी भीती आहे की पाळणा म्हटल्यानंतर तो पाळण्यातला झोपलाच पाहिजे हा असं काही मनात वाटून घेऊ नका. तो नाही झोपला तरी चालेल. तुम्ही पाळणा म्हणा हे सांगायचं आहे मला. काही काळजी करू नका. छान पाळणा म्हणा. दोन दोन कडवी म्हणा. दोन कडवी म्हणा. म्हणजे अधिक जण म्हणणार असतील तर सगळ्यांना म्हणतात. हे झालं उद्याच. आणि परवा भगवंतांच्या
गोकुळातल्या लीला आहेत, वृंदावनामधल्या लीला, मथुरेमधल्या सगळ्या लीला, आणि त्याच दिवशी म्हणजे परवाच सांगतोय बघा, गोवर्धन लीला होणार आहे. तेव्हा 56 भोगांचा नैवेद्य असतो भगवानाला. इथे 56 कसे प्रसाद होतील याची काळजी घेतली जाईल. पण आपण येताना सुद्धा प्रत्येकानं येताना भगवंतांना समोर ठेवण्याकरता काही ना काहीतरी प्रसाद घेऊन यायचा आहे. कारण हा जगन्नाथाचा रथ आहे, त्यामुळे तो ओढण्याकरता सगळ्यांचा हातभार लागतो. अगदी तुम्हाला जो आवडतो ना सगळ्यात पदार्थ, गोड काय तिखट, तो घेऊन या. आणि फक्त जाताना आपला शेजारचा तो घेऊन जाणार एवढं लक्षात ठेवा ना. आपण आणलेला प्रसाद दुसऱ्या कोणीतरी घेऊन जावा, यालाच तर प्रसाद म्हणतात. आपण दुसरा काहीतरी घेऊन जायचा. त्यामुळे आपण येताना इथे बाकी ती मांडामांडीची सगळी व्यवस्था केली जाईल बरं का. काय तुम्हाला इथे ठेवायचं उद्या गोड आणा असा आग्रह गोड आणा असं नाही, काय घरी केलेलं असेल तरी हरकत नाही. हे परवाच आहे बरं का. उद्या भगवंतांचं प्रगटीकरण, परवा 56 भोग आणि रासक्रीडा करायची आहे तुम्हाला. हो म्हणाले, कोण कोण म्हणाले करायचे नाही. मला होच ऐकू येतं काय. हां, सगळ्यांच्या वतीने तुम्ही हात वर करा. त्यामुळे रासक्रीडा एक 5-10 मिनिटं छान. परवा एका बाजूला गोपी असतील, एका बाजूला गोपन असतील. सगळ्यांनी नृत्य करायचं. फक्त त्यावेळेला आपण पटकन खुर्च्या वगैरे सरकवूया आणि ती सगळी जागा रिकामी करू. घ्या आरती. चला आरतीला या. आरती नैवेद्य काय प्रसाद.